I invite this selfless man, Anil Bokil sir, to take over this program further. Please join me in welcoming home. आपलं त्यांचं घर आहे, त्यांना वेलकम करूया with a big round of applause. नमस्ते, मी अनिल बोकील. खरं सांगायचं म्हणजे असं कधी भरून आलं नव्हतं. माझी खरी ओळख आहे खरंच अर्कलक्ष्मणचा कॉमन मॅन. या सगळ्याला आधीच मी कृतज्ञता माझी आधी व्यक्त करतो. या गावाने प्रचंड दिलं आहे. हे माहीत नाही आहे की आत्ताचा हा सगळा श्रोतृवर्ग हा फक्त कशासाठी आला आहे, कौतुकासाठी आला आहे का काय पुढचे प्रश्न आहेत म्हणून आला आहे. कदाचित नियतीची काही वेगळी मांडणी असावी. हे नोटाबंदीचं सगळं क्रेडिट अर्थक्रांतींच्या अकाउंटला येतं आहे. सोशल मीडियामध्ये आम्हाला झोडपलं पण खूप जातं आहे. पण खरं सांगू ना, हे सगळं 16 वर्षाच्या आधीपासून अर्थक्रांती मांडते आहे आणि ह्या सरकारमध्ये मोदींच्या नेतृत्वाने ते केलं असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की ह्यातलं जे भला पार्ट आहे तो मोदी सरकारचा आहे. जे चुकीचं आहे ते खरंच आमचं आहे. कारण आम्हाला जे काय हवं आहे, 16 वर्ष एक थिंक टँक म्हणून आम्ही जे काम करत होतो, आत्ता हे सगळं फक्त एक नाव पुढे येतं आहे अनिल बोकील म्हणून, पण हे खरं नाही आहे. ह्या प्रवासात असंख्य सहकारी मिळालेले आहेत. यातले बरेचसे माझे सहकारी इथे समोर पण असणारच आहेत. मला माहिती आहे कुठेतरी दूर ते ऐकतायत. 16-17 वर्षापूर्वी अत्यंत वाईल्ड आयडिया अशी डोक्यात घेऊन आम्ही बाहेर पडलेलो. आज ती वाईल्ड तितकी वाटत नाही आहे, पण 17-18 वर्षापूर्वी आजचं तंत्रज्ञान एवढं नव्हतं बरं का. साध्या साध्या गोष्टीसुद्धा खूप अवघड वाटायच्या. आणि तेव्हा कमी कॅश कशी वापरता येईल, जास्तीत जास्त लोकांना बँकेकडे कसं जायला लागेल, हा विचार आज जरी खूप सोपा वाटला असेल, कारण आजचा तरुण तर अगदी खूप मोठ्या प्रमाणात त्याला स्वीकारतोय. माध्यमं खूप कन्फ्यूज करायचा प्रयत्न करतायत, पण तरुण तेवढ्याच नेटाने सांगतो की नाही, आम्ही उभे आहोत त्याच्याबरोबर. कारण भविष्य सगळ्या आत्ताची जी पिढी आहे त्याच पिढीच्या हातात आहे भविष्य. आणि कदाचित तारुण्य हे धाडसी असतं म्हणून सुद्धा हे धाडस ते करतायत की यस, आम्ही फेस करूच. कदाचित तरुणांना हे पटलं पण असेल की नाही, हा बदल आमच्यासाठी घडतोय. आता माझ्या वयातली इथे जी लोक आहेत 55+- इथल्या पिल्लांचं भवितव्याच्याशिवाय आम्हाला आता दुसरं काहीच अपेक्षा नाही आहे. खरंच माहीत नाही आहे इतकी दिवस का होतं, पण एक विचित्र घुसमट आपण सगळ्या देशांनी भोगली आहे, कदाचित अजून भोगतोय. मराठवाड्यातलेच आपण सगळे असल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या म्हणजे विषण्णतेच्या पलीकडे आपल्याला घेऊन गेल्या होत्या. कदाचित असं वाटायला लागलं होतं की आपण बधिरच झालोय की काय. तरुणांचे लाखोंचे निघणारे मोर्चे, हे मोर्चे पहिल्यांदा छाती दडपून टाकणारी होती. कारण तरुण इतका शांतपणे पुढे येतोय, काहीच मागत नाहीये. खरं सांगू नये, हे हादरवणारं होतं बरं का मनातनं. म्हणजे माझ्या पिढीला तर हे खरंच हादरवणारं होतं. तरुण मुलांनी जर दगड हातात घेतले असते, शिव्या घातल्या असत्या, तरी कदाचित आम्हाला ते सहन झालं असतं. पण ह्या महाराष्ट्रातल्या तरुणांनी जो केलं, मुळातनं पाया हादरवला. सरकारपासून सगळेच स्तब्ध झाले होते. माझ्या पिढीला तर लक्षातच येत नव्हतं की आपण नक्की काय करणार आहोत ह्याच्यात. अख्खं तारुण्य हे आक्रंदत नसतंच. आक्रंदन हे तारुण्याचं लक्षणच नाही आहे. नक्की काय घडलं, काय तरुण म्हणत होता, यातला काय मागतोय. आम्हाला असं वाटतं की हे भांबावलेलं तारुण्य त्यांनी स्वतःची एक दिशा घेतली. राजकारण आमच्यावरचं उत्तर नाही आहे, आमच्या प्रश्नाची उत्तरं राजकारण्यांच्याकडे नाही आहेत. आणि पहिल्यांदा मुली समोर आल्या तरुणांमुळे, आणि त्याच्या सगळ्यात पाठीमागे राजकारणी. आणि खरं सांगू, पहिल्यांदा असं वाटायला लागलं की राजकारणाच्या पल्याड काही प्रश्नाची उत्तरं असणार आहेत.
जगातला सगळ्यात तरुण देश, 29 वर्ष सरासरी वयाचा, भविष्य काळाचे दरवाजे उघडता येत नाहीत म्हणून एका भिंतीशी येऊन थांबलेला, हा तरुण इतका शहाण्यासारखा का वागला? ही जर परिस्थिती जगात कुठेही घडली असती, सिरिया, इजिप्त आपण बघतोय काय घडतंय, इराक, जिथे जगाड्याच्या आशा संपल्या तिथे मुलांनी बंदुका घेतल्या हातात, मग हा तरुण असा का वागला? खरं सांगून मला हेच नाही करता येते, पण मला असं वाटतं की कदाचित परिवार व्यवस्था, कुटुंब व्यवस्था आपल्या देशातली अत्यंत सशक्त आहे म्हणून हा तरुण दगड हातात नाही घेतला ह्याने. कुठलीही गोष्ट करताना कदाचित ह्या तरुणासमोर आई बाबा, त्याची ताई समोर आली असावी असं मला वाटतंय. भारतभर आम्ही फिरतोय, एका बंधनाने हा देश बांधलेला आम्हाला दिसतोय आणि ते बंधन आहे कुटुंब व्यवस्थेचं. जातीपातीच्या पल्याड खरंच भारतात खरंच असं आहे का? इतकं आपण ज्या पद्धतीने जाती मांडतोय करतोय, पण खरंच तसं आहे का? तरुण तर हे नाकारतोय. आम्ही कुठले उपचार, कुठली जुन्या रूढी, जुनी प्रेतं आम्ही खांद्यावर घेऊन वावरतोय कळतच नव्हतं. जागतिकीकरणात ज्या उत्साहाने, ज्या लिडरशिपनी भारताने यायला हवं, आपण का नाही आलो? पण मला असं वाटतं की जागतिकीकरणाला सुद्धा भारताने फार पारखलं, खूप भोगलं, त्याच्यापेक्षा खूप उपभोगलं, त्याच्यापेक्षा खूप भोगलं. 1992ला जेव्हा सुरुवात झाली ह्या सगळ्याचीच, मोठ्या प्रमाणात नोकऱ्या जायला लागल्या, खूप मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर यायला लागली. औरंगाबाद, खानदेश, मराठवाडा, विदर्भाचं तसं एक औद्योगिक केंद्र, आम्ही सगळे तिकडूनच आलोय, बाहेरून कुठून. जगताना काही जणांना मार्ग सापडले, काही जणांना काही दिवस सापडल्यासारखे वाटले, परत आम्ही गोंधळलो, परत धडपडलो. तेव्हा याची एवढं गांभीर्याने जाणीव नव्हती, एवढी तीव्रता जाणवत पण नव्हती. पण जसं जसं वेळ जायला लागला, दिवस जायला लागले, तेव्हा हे जाणवायला लागलं की हे मोठं आव्हान आहे आणि हे आव्हान म्हणजे आपल्या देशाची, आपल्या इतिहासाची पार्श्वभूमी आधी पुसून पुढे जाण्याची. भूतकाळातला अडकलेला पाय उचलल्याशिवाय भविष्य काळात जाता येत नाही, मागचा पाय उचलल्याशिवाय पुढचा टाकता येत नाही. प्रचंड विश्वासाने, अंधविश्वासाने जखडलेला, परंपरेने, रूढीने जखडलेला आम्ही बघितलेला असा हा समाज, कळायला लागलं होतं की आता ह्या वयाच्यात फक्त 2च जाती राहणार आहेत. अस्तित्वात आता ह्यानंतरच्या समाजात 2च जाती राहणार आहेत. आपण बांधलेल्या अर्थव्यवस्थेतनं, म्हणजे ज्याला नियंत्रित अर्थव्यवस्था म्हणतात, त्यातनं आपण मुक्त अर्थव्यवस्थेत आलो हे आनंदाने आलो का मला माहीत नाही. 1992ला अशा काही प्रसंग आली, अशी वेळ आली की आपल्याकडे इंधनाची खरेदी करण्यासाठी, कारण आपला देश बाहेरून सगळं इंधन विकत घेतो, हार्डली 3 आठवड्याचं इतकं आपल्याकडे परकीय चलनाचा साठा होता. चंद्रशेखर गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात ही वेळ आली की आपल्याला आपलं सोनं इंग्लंडमध्ये ठेवून आपल्याला परकीय चलन मिळवायला लागलं. त्यानंतर ते सरकार पडलं, नवं सरकार आलं, नरसिंहराव गव्हर्नमेंट आलं आणि देशासमोर सगळ्यात मोठा प्रश्न होता परकीय चलन. देश हा दिवाळखोर होतो का? मला तेव्हाचे टायटल आठवत आहेत. त्या वयात आम्हाला दिवाळखोर होणं म्हणजे नक्की काय हेच माहीत नव्हतं की नक्की काय असतं. की आम्ही डिक्लेअर केलं की यस आमच्याकडे काही नाही, मग आम्ही सुटलो, आम्हाला पाठीमागचं काही देणं द्यायचं नाही, आम्ही स्वच्छ, आम्हाला पुन्हा जगायला मोकळं. पण तसं नसतं. दिवाळखोरी म्हणजे तुम्ही नापत झालात, नापत, नो क्रेडिट, साखच नाही. म्हणजे नक्की काय घडतं की जगाच्या ट्रेडमध्ये भारताच्या विनिमय मूल्याला किंमतच राहिली नसती. जसं आपण आता झिम्बाब्वेचं बघतोय, युक्रेनचं बघतोय, कितीतरी देश अडकलेत. उत्तर कोरिया नापत, जगाशी व्यापार नाही, विनिमय नाही. आणि कदाचित ह्या देशाने शांतपणे हे समजून घेतलं की आपल्या देशाला फार मोठ्या बदलाला सामोरं जायचं आहे आणि अत्यंत नियंत्रित अर्थव्यवस्थेतने हा देश शांतपणे बदलायला लागला मुक्त अर्थव्यवस्थेकडे. आपल्याला ज्या लोकांनी पहिल्यांदा परकीय चलन दिलं, त्या आर्थिक वित्तीय संस्था, IMF, वर्ल्ड बँक यांनी पहिल्यांदा आपल्यावर काही अटी लादायला सुरुवात केली. ह्यानंतर तुमचं आर्थिक खातं
हे राजकीय नेतृत्वाकडे न देता तुम्हाला त्या अर्थतज्ञाकडे द्यायला लागेल. आपल्या देशाने ते स्वीकारलं. जगन्मान्य अर्थतज्ञ तेव्हाचे आपल्या रिझर्व्ह बँकेचे ते गव्हर्नर होते मनमोहन सिंग, हे आपल्या देशाचे पहिले अर्थतज्ञ हे झाले, आपले वित्तमंत्री किंवा फायनान्स मिनिस्टर झाले. 5 वर्ष ते वित्तमंत्री म्हणून काम केलं. त्याच्यानंतरचा एक टेन्युअर गव्हर्नमेंटचं दुसऱ्या गव्हर्नमेंटचं आलं आणि त्यानंतर 10 वर्ष तेच वित्तमंत्री पुन्हा प्रधानमंत्री म्हणून देशांनी त्यांचं मनमोहन सिंगाचं राज्य स्वीकारलं. भारतात आत्ता अर्थक्रांती हा शब्द आपण खूप सहज वापरतोय, पण खरं सांगू ह्याच्यापेक्षा फार मोठी क्रांती भारताने स्वीकारली आहे. ती आहे नियंत्रित अर्थव्यवस्थेतनं मुक्त अर्थव्यवस्थेतला बदल. त्याची इतकी मोठी किंमत ह्या देशांनी दिली आहे की ती इतकी निस्तब्ध दिलेली आहे. एक शब्द न देता शेतकऱ्यांची आत्महत्या फक्त त्या बदलाची किंमत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेवर, शेती संस्कृतीवर हा पोचलेला देश. ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणजे शेतकरी आणि हे सगळ्यांची नाती काय होती, ती फक्त व्यवसाय आणि उपजीविकेच्या साधनापुरती मर्यादित नव्हती. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूंची जो विनिमय व्हायचा तो वस्तूच्या बदल्यात वस्तू, म्हणजे मी माझ्या लहानपणी पाहिलेलं आहे बार्टर सिस्टम, वस्तूच्या बदल्यात वस्तू. पण सगळ्या सेवा ज्या होत्या त्याचं विनिमयाचं माध्यम होतं धान्य, खळ्यावरचं धान्य. 12 बलुते शेवटी सेट व्हायचे धान्यावर. शेतकरी फक्त अन्नधान्य खाण्यासाठी पिकवत नव्हता, तो विनिमयाचं माध्यम पण तयार करत होता धान्य. आणि तोपर्यंत तो बळीराजा होता, कारण सगळ्या संस्था त्याच्या नियंत्रणाखाली होत्या. 92 नंतर मोठा बदल झाला. शेतकऱ्याच्या हातातलं विनिमयाचं साधन पटकन बघता बघता बँकांच्या हातात निघून गेला आणि शेतकऱ्याची भूमिका आता फक्त अन्नधान्याचा निर्माता इतकं मर्यादित झाली. दुर्दैवाने त्याच्याही पुढे झालं. बाजारपेठा मुक्त झाल्या. आपण वेगळ्या वेगळ्या आंतरराष्ट्रीय करारांवर सह्या केल्या आणि जगातलं अन्नधान्य भारतात यायला लागलं. भारतातला शेतकरी पिकवतो त्याच्यापेक्षा स्वस्त अन्नधान्य बाहेरून यायला लागलं. आणि मग मात्र शेतकरी गोंधळला. आपलं नक्की स्थान काय ह्याच्यात? आपण जर नाही पिकवलं तरी जगाचं अडत नाही, आता देशाचं अडत नाहीये. व्यापारी मोकळे झालेले आहेत, व्यापार मोकळा झालाय. जगातनं कॅनडातनं गहू येणार आहे, तांदूळ येतोय, काही येईल इथे. आणि खरं सांगू ना, शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यातनं सुरू झाल्या की प्रतिष्ठेच्या भीतीपोटी, गरिबीपोटी नाही. शेतकऱ्याला तसं गरिबी नवी नाही हो, मी पण त्याच भागातला आहे. पण मानवी प्रेरणा जी आहे सगळ्यात मोठी, 5वी प्रेरणा, भय, भूक, निद्रा, मैथून, ह्याच्यापेक्षा 5वी जी प्रेरणा आहे माणसाची अस्तित्वाची, ती आहे प्रतिष्ठेची प्रेरणा. प्रत्येक मानवाला शेवटी काय जपतो आपण जगताना, की मला कुणाच्या समोर लाचार व्हायचं नाहीये. आणि इथल्या प्रत्येकाला भीती वाटायला लागली की आपण जगताना की मी जर काय झालं तर माझ्या मुलांचं काय व्हायचं, माझ्या आईबापाचं काय व्हायचं, मला कुणाला आजारपण आलं तर मी पंगू झालो तर मी कुणासमोर हात पसरायचे. शेतकऱ्याला फक्त कष्टाची भाषा माहित होती. त्यांनी जर जास्त कष्ट केले तर उत्पन्न जास्त निघत होतं, बाजारभाव कोसळत होते आणि शेतकरीच मरत होता. आणि कमी कष्ट केले तर उत्पन्नच निघत नव्हतं, विकायलाच काही नसायचं, मग शेतकरीच मरत जायचा. शेतकऱ्याला ही आधुनिक पैशाची भाषाच कळली नाही. कारण खरं सांगू का, ती भाषा खरी सत्य भाषाच नाही आहे. ती आहे फक्त एक व्हर्च्युअल अझम्पशन्स आहेत, फक्त अंडरस्टँडिंग आहे, ते रिअल नाहीच आहे. मुळात ते सत्य नाही आहे. शेतकऱ्याला मूल्यधारणा समजत होती, मूल्य नक्की काय आहे, पण त्याला किंमत आणि भाव ह्या गोष्टीच समजत नव्हत्या. माझ्या लहानपणी मी जे बघितलं, आमच्या लहानपणी मेजरमेंट फार कमी होते, मोजमाप फार कमी असायचं.